जय शिवराय मित्रांनो. आज ही व्हिडिओ बनवण्यामागे फक्त एकच कारण, आणि ते कारण म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांची अस्मिता, माझ्या छत्रपती शिवरायांची जी देणगी, जे काही त्यांचे घर, जे काही त्यांचे गडकिल्ले, त्यांना सामान्य मागे जी काही माझी महाराष्ट्राची सरकार आहे ती पूर्णपणे अपूर्ण दिसली मला खूप काही वर्षांपासून. आतापासून नाही सांगत आहे मी, तर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक राजकीय पार्टी येते आणि सांगते, मत मागते की आम्ही गडकिल्ल्यांना काहीतरी करू, काहीतरी निदान त्याच्यावरती सुधार करू, पण काही होत नाही. ते लोक छत्रपती शिवाजीरावांचा पुतळा मानतात आणि तिथून निघून जातात आणि वर्षभर ते पुतळ्याला माती लागत राहते. पण छत्रपती शिवाजीरावांच्या पुतळ्याला धुतलंसुद्धा जात नाही. एकही आमदार, एकही खासदार त्या पुतळ्याला महिनाभरामध्ये जाऊन धुत नाही. हां, पण माळा घालायला अगोदर येतील, हां, गर्दी करायला अगोदर येतील. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते त्या दिवशी ते सगळ्यातून पुढे दिसतील. ज्या दिवशी मतदान मागायचं वेळ आलं तर त्यांच्या पाय पडतील आणि त्याच्यानंतर मतदान मागायला चालू करतील. पण छत्रपती शिवरायांचं जे काही शिकवण होती आपल्याला, ती खरोखर आज आपण पाळतोय का नाही? आपले जे नेते आहेत ते त्यांना पाळतात का नाही? छत्रपती शिवाजी महाराज जे एकमेव असे राजे ठरले की ज्यांनी एक हायरार्की दिली होती, जे आज भारत राज्यामध्ये जे काही आपण फादर ऑफ द नेव्ही म्हणतो, ती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती आपल्याला. आणि त्यानंतर जे काही आपण लोकसभा, राज्यसभा, विधानसभा हे जे काही इलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर जे काही पोस्ट येतात, पोझिशन्स येतात, जे पोझिशनसुद्धा छत्रपती शिवरायांच्या काळांमध्ये देण्यात आलेले होते त्यांच्या सरदारांना. तिकडनंच हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेण्यात आलेले. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी सुद्धा हा उल्लेख केलेला आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये की ते सुद्धा आयडियल मानायचे छत्रपती शिवाजी महाराजांना. असंच एवढं सगळ्या राज्यांमध्ये त्यांची जयंती साजरा नाही होत. असे जे नेत्यांना वाटत नाही, हे नेते म्हणजे छत्रपती शिवाजीरावांचे नाव याच्यासाठीच घेतात कारण की त्यांना माहिती आहे की हा माणूसला जर का आपण विसरलो, ह्या देवाला जर का आपण विसरलो तर आपल्याला पुरी जनता विसरून जाणार आहे. म्हणून हे लोक त्यांच्या नावाखाली फक्त मतदान मागायला येतात, पण काम एक आण्याचं पण नाही करत. मी एकही पक्षाला सपोर्ट करत नाही, पण हां, मी त्या पक्षाला सपोर्ट करायला पुढे येईल की ज्या पक्षांनी छत्रपती शिवरायांचे गड किल्ल्यांना जर का सुधरून दाखवलं तर. हां, फक्त सुधरवायचं नाही आहे, तर त्यांना मेंटेन ठेवायचे कायमस्वरूपीसाठी. त्याच्यासाठी एक कमिटी गठन करा आणि छत्रपती शिवरायांना डोक्यावरती नव्हे तर डोक्यात घेऊन फिरायचं आपल्याला. ज्या दिवशी तुम्ही लोकांनी लक्षात घेतलं त्या दिवशी आपण खरं शिवरायांचे भक्त माणूस होत आला. जय शिवराय. थँक्यू.